Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. काँग्रेसचे एकाच वेळी 81 वॉर्डमध्ये आंदोलन. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तर आज काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूर करण्यासाठी एकाच वेळी 81 वॉर्डमध्ये आंदोलन करण्यात आले. तर आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत आपटेनगर प्रभागामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेला जाग आणण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे सजावट करून पूजन करण्यात आलं. या प्रसंगी महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, जवळजवळ 81 वॉर्डमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं खड्डेमुक्त आंदोलन करायचा निर्णय आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे. आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मी असेल, उत्तरमध्ये जाधव वहिनी असतील, आमचे आजगावकर सर असतील, गटनेते आदरणीय सारंगधर देशमुख साहेब असतील, सचिन भाई असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्डेमुक्त आंदोलन घेतलेलं आहे. आज कोल्हापूरचा विचार करता घरातून बाहेर पडलो तर आपल्याला खड्ड्यामध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय बंटीसाहेब असतील, आम्ही असेल, आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतो आहे की कोल्हापूरला रस्त्यांसाठी निधी द्यावा. पण आम्हाला कुठेही दिसत नाही की हा निधी आमच्या कोल्हापूरमध्ये आलेला आहे. 278 कोटी रुपयाची मागणी कोल्हापूरच्या वतीनं झालेली आहे. त्यातले 100 कोटी मिळाले असे म्हणतात, पण रस्ते कुठे आहेत हा प्रश्न आमच्या समोर आहे. आज प्रशासनानं हा निर्णय घेतला पाहिजे. किमान कोल्हापूरचे रस्ते जर तुम्हाला करायचे नसतील तर खड्डे मुजवायला तरी किमान 50 कोटी रुपये तुम्ही द्यावे, जेणेकरून दर्जेदार खड्डे हे मुजले जातील. चांगलं काम झालं पाहिजे. आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर खड्डेमय कोल्हापूर दुर्दैवानं झालेलं आहे. आणि मग राजकीय पोटी जर तुम्ही आम्हाला विरोध करत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये विरोध करा, तुम्ही निवडणुकीमध्ये विरोध करा, पण आम्ही जी काही मागणी केलेली आहे रस्त्यांसाठी, ती मागणी कोल्हापूरच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं तुम्ही दुरावा करू नका. आमच्या सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आमच्या पत्रावर जरी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर किमान कोल्हापूरचा विचार करून तरी आज तुम्ही कोल्हापूरला निधी द्यावा आणि कोल्हापूरचे रस्ते हे दर्जेदार करावे अशी विनंती आम्ही प्रशासनाकडे करतो. आज बघतोय आपण 2-3 वर्ष गेले प्रशासक आहे महानगरपालिकेत आणि वेगळ्या पद्धतीचा प्रशासकचा वापर आज या राजकीय दृष्टीने होताना आम्हाला सगळ्यांना दिसतोय. आमची अजून एकदा विनंती आहे, कोल्हापूरचे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर कोल्हापूरचे खड्डे हे मुजवले गेले पाहिजेत. यावेळी सारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, अभि खतकर, गुरुप्रसादे जोशी, दिग्विजय मगदूम यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.